जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमपूज्य श्री अच्युत महाराज यांनी लिहिलेल्या श्रीमद भागवताची अवतरणिका, चतुर्थ स्कंद. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव, सतीचा अग्निप्रवेश निवेदिला. चतुर्थोध्यायास वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध. पंचमोध्यायी ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन, नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण, उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन. दशमोध्यायी स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश, युद्धबंध. एकादशोध्यायास कुबेर वरदान ध्रुवास विष्णुपदप्राप्ती. द्वादशाशी ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण, राज्याभिषेक. पंचदशी छान, पृथ्वीशी स्तविती बंदीजन. षोडशोध्यायी पृथुकोप पृथ्वीकृतस्तुती. सप्तदशोध्यायी कथाती पृथ्वीदोहन. अष्टादशोध्यायाप्रती 19वी शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथूचे वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा.
24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान पंचविशी. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26शी, चंडवेग धावला लढाईशी 27वी कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अभिज्ञातोपदेशे उद्धरला, कथाभाग हा 28वा केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे, प्रचेतास श्री विष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. 4थ्या स्कंदामधील 19वा अध्याय जो आहे तो आपण आज पाहणार आहोत. पृथ्वीचे अश्वमेध यज्ञ. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीने सगळ्या वनस्पती, अन्न वगैरे सगळं आपल्या पोटामध्ये ठेवलं, कारण वेनराजाचाच असा दुष्प्रभाव असा होता, वेनराजाचा दुष्टपणा. त्यामुळे पृथ्वीने सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये लपवून ठेवलेल्या होत्या, त्या ती बाहेर काढत नव्हती आणि त्यामुळे प्रजा अगदी त्रस्त झाली होती. जेव्हा सगळ्या ब्राह्मणांनी, सगळ्या ऋषीमुनींनी येऊन तशी विनंती केली, त्याप्रमाणे पुढचा कथाभाग जो आहे तो आपण पाहिला. आणि ती पृथ्वी जी आहे ती गायीच्या रूपाने आली आणि पृथ्वीचं दोहन जे आहे ते करायचं काम जे आहे ते पृथ्वीराजाने केलं. दोहन या शब्दाचा अर्थ आपण खूप विस्तृतपणे पाहिलेला आहे. ज्या गोष्टी लुप्त झाल्या होत्या त्या पुन्हा प्रगट करणे, त्या पुन्हा मिळवून देणे, आपल्या प्रजेचं सुख पाहणं हे जसं राजाचं कर्तव्य आहे, तसं या ठिकाणी त्या पृथ्वीपासून अनेक प्रकारच्या गोष्टी वासरू म्हणून, एकाला वासरू म्हणून पुढे केलं आणि त्याप्रमाणे त्या पृथ्वीने, मातेने त्या गोष्टींचा पुरवठा त्या ठिकाणी केला. एका अर्थाने कामधेनू जशी गाय आहे जी आपल्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करते, त्याप्रकारे या ठिकाणी त्या पृथ्वीने सगळ्या वस्तू या जगाला पुरवलेल्या आहेत. हा भाग आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे. आता पृथ्वीराजाचं जेव्हा त्या बंदीजनाने स्तुती केली, कौतुक केलं आणि ते म्हणतात की आता मी अजून काही केलंच नाही तर माझी अशी स्तुती करू नका, त्याप्रमाणे मग ते सगळे ब्राह्मण जे आहेत ते म्हणतात की आता पृथ्वीराजाचं भविष्य जे आहे ते आपण कथन करू. भविष्यात कोणत्या गोष्टी या पृथ्वीराजाकडून होणार आहेत ते आपण कथन करू. त्यामध्ये ते सांगतात की हा पृथ्वीराजा जो आहे तो पुढे 100 अश्वमेध यज्ञ करेन असं सांगतात. आणि त्याप्रमाणे आता हा अश्वमेध यज्ञ पृथ्वीचा जो आहे त्याचा विस्तार या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. मैत्रेय उवाच अथा दीक्षत राजा तू हयमेध शतेन सह ब्रह्मावर्ते मनोक्षेत्रे यत्र प्राची सरस्वती. यत्र प्राची सरस्वती म्हणजे सरस्वती नदी जी आहे ती प्राची म्हणजे पूर्वाभिमुख होऊन जेव्हा ज्या ठिकाणी वाहते त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मावर्त क्षेत्रामध्ये. हे ब्रह्मावर्त क्षेत्र म्हणजे मनुराजाचं हे क्षेत्र, मनुराजाची राजधानी असणारे. आताचा विचार केला तर ऋषिकेश, हरिद्वार हा जो भाग आहे हा तो भाग येतो. आणि त्या ठिकाणी राजा पृथूने 100 अश्वमेध यज्ञ केले. अथा दीक्षित म्हणजे आता दीक्षित म्हणजे ज्याप्रमाणे दीक्षा घेतली त्याप्रमाणे अश्वमेध यज्ञाची दीक्षा पृथ्वीराजाने घेतली आणि त्या ठिकाणी यज्ञ करण्याचा संकल्प केला आणि त्याप्रमाणे यज्ञ करायला सुरुवात केली. तद अभिप्रेत भगवान कर्मातिशयमात्मनः शतक्रतुर्न ममृषे पृथोर्यज्ञ महोत्सवम. आता हे यज्ञ सुरू झाले. किती 99 यज्ञ, 1 2 3 4 असं करत 99 यज्ञ झाले. आता या यज्ञामुळे आमच्या इंद्रांना असं वाटलं की आता आपलं पद जातं की काय. देवांचा सगळ्यांचा राजा जो इंद्र आहे, मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याचं पद, पंतप्रधानाला पंतप्रधानाचं पद, ऑफिसमधल्या सर्वश्रेष्ठ जो माणूस असतो त्याचं जे पद असतं ते पद सांभाळण्याची त्याची खूप इच्छा असते. आपण त्याच्या लायकीचे आहोत की नाही हे तो पाहत नाही, पण आपलं पद जाऊ नये यासाठी तो सर्व प्रकारे जशी धडपड करतो. त्याप्रमाणे या ठिकाणी इंद्राने सुद्धा विचार केला की आता हा पृथ्वीराजा जो आहे याचे जर 100 अश्वमेध यज्ञ झाले तर हा माझी जागा घेईल. म्हणून त्यांनी तो यज्ञ महोत्सव जो आहे तो काही ह्या इंद्राला सहन झाला नाही. आता इंद्राचा जर इतिहास पाहिला, अनेक ग्रंथामध्ये कथा वगैरे आपण जर पाहिला तर आपल्याला नेहमी लक्षात येतं इंद्र हा
असूया त्याच्या ठिकाणी भरपूर आहे, अहंकार त्याच्या ठिकाणी भरपूर आहे या इंद्रासाठीच. मग जो आपण दशमस्कंदामध्ये पाहणार आहे तो सुद्धा तो पर्वत आहे, त्याचं पूजन जे आहे गोवर्धन पर्वताचं, हे जे कृष्णाने करायला सांगितलं आणि छोट्या बाळकृष्णाने आपल्या वडिलांना आणि गावातील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र बोलवून सांगितलं की हा इंद्र जो आहे त्याच्यामुळे पाऊस पडतो असं नाही, पण आपल्या बाजूला असणारा हा जो गोवर्धन पर्वत आहे त्यामुळेच आपल्या सगळ्या जनावरांना या ठिकाणी चारा सगळा उपलब्ध होतो आणि त्यामुळे त्याचेच जास्त उपकार आहेत आणि म्हणून तुम्ही त्याचीच पूजा करा, हे जसं सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी या इंद्राने काय केलं तर अहिल्या आणि गौतम ऋषी यांच्या कथेमध्ये सुद्धा इंद्राचा असाच रोल आहे जो अनाठायी आहे. त्या ठिकाणी गौतम ऋषी आपल्या आश्रमामध्ये, आपल्या मठामध्ये, आपल्या त्या झोपडीमध्ये नसताना रात्रीच्या वेळेस या इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेऊन त्या ठिकाणी त्याने प्रवेश केला. साहजिकच आईलेला असं वाटलं की आपले पतिराजच आता आपलं अनुष्ठान करून परत आलेले आहेत, तो भाग आहे. आणि ते जेव्हा गौतम ऋषींच्या लक्षात आलं तेव्हा गौतम ऋषींनी त्या ठिकाणी इंद्राला शाप दिलेला आहे की तुला 100,000 छिद्र पडतील, म्हणजे असं तुझं रूप होऊन जाईल. आणि तो इंद्र मग त्यानंतर त्याला हा शाप जो आहे तो अनेक ठिकाणी भोवलेला आहे. आता हे यज्ञ जेव्हा सुरू होते 99 यज्ञापर्यंत झाले, 100व्या यज्ञाची तयारी होती, तर 99 यज्ञ होत असताना त्या ठिकाणी कोण कोण आले याचंसुद्धा या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. सिद्धा विद्याधरा दैत्या दानवा गुह्यकादया सुनंदनंद प्रमुखा पार्षद प्रवरा हरेः कपिलो नारदो दत्तो योगेशाः सनकादया तमन्वियुर्भागवता ये च तत्सेवनोत्सुकः. सेवनोत्सुकः म्हणजे त्या ठिकाणी येऊन सेवा करण्यासाठी उत्सुक असलेले सिद्ध, विद्याधर, दैत्य, दानव, गुह्यक, त्यानंतर भगवंताचे पार्षद नंद आणि सुनंद यांचं नाव आपल्याला आत्ताच झालेलं आहे. नंद आणि सुनंद हे कोण होते? नंद सुनंद जे आपल्या ध्रुवांना विमानामध्ये बसवून नेण्यासाठी जे पार्षद आले होते ते नंद आणि सुनंद. तसेच भगवंताचे दुसरे पार्षद म्हणजे जय आणि विजय. जवळपास 10 पार्षदांची नावं ती वेगवेगळ्या पुराणामध्ये दिलेली आहेत. तर हे सगळे त्या ठिकाणी यज्ञाच्या ठिकाणी आलेले होते. त्याचप्रमाणे कपिल भगवान ज्यांचं आपण पूर्ण चरित्र पाहिलं, कपिलांच्या जन्मापासून देवहूती मातेला केलेला उपदेश 3ऱ्या स्कंदामध्ये आपण पाहिलं, ते कपिल भगवानसुद्धा त्या यज्ञाच्या ठिकाणी आलेले होते. त्याचबरोबर नारद ऋषी आहेत, प्रत्यक्ष दत्तात्रयसुद्धा आहे, अत्री ऋषी आहे, सनकादिक ऋषी आहे. म्हणजे ही सगळी योगेश्वर, ही जे सिद्ध पुरुष जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी यज्ञासाठी आलेले होते. यत्र धर्मदुघा भूमिः सर्वकामदुघा सती दोग्धी स्माभिप्सितान अर्थान यजमानस्य भारत. त्या यज्ञामध्ये लागणाऱ्या अनेक प्रकारच्या सामग्री आहेत. आता जो यज्ञ होणार आहे पंचकुंडी यज्ञ, ते आपल्या आंबडला अच्युताश्रम स्वामींच्या मठामध्ये होणार आहे. त्या ठिकाणी 5 यज्ञाच्या वेदी ज्या आहेत त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. जवळपास 200 किलो चांगलं तूप हे त्या यज्ञासाठी लागणार आहे. आणि म्हणून त्यांनी आवाहन केलं की ज्यांना ज्यांना सेवा करायची असेल त्यांनी अशा गोष्टी आणून त्या यज्ञाच्या यज्ञशाळेसाठी, त्या तयारीसाठी म्हणून त्या ठिकाणी अर्पण कराव्यात. तसं या ठिकाणी 100 यज्ञ ज्या ठिकाणी होतात आणि तेही अश्वमेध यज्ञ, त्या ठिकाणी किती गोष्टींची आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्या सगळ्या पुरवण्याचं काम कामधेनू रूप घेऊन या ठिकाणी पृथ्वीने केलेलं आहे, भूमीने केलं. कारण भूमीचा संवाद जो तो आत्ताच आपण पाहिलेला आहे. आणि आता ज्या नद्या होत्या त्या नद्यांनी सुद्धा आपला सहभाग जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे. सर्व प्रकारच्या नद्या ज्या आहेत त्या जसं नदींमधून पाणी जसं येतं, पाणी वाहत येतं, तसं अनेक प्रकारचे रस त्या ठिकाणी त्या नद्या घेऊन येत होत्या. आणि ज्यापासून मध गळत होता, म्हणजे मधाची निर्मिती ज्या वृक्षापासून होते असे मोठमोठे वृक्षसुद्धा त्या ठिकाणी मध घेऊन येत होते. दूध, दही, अन्न, तूप अशा सामग्री त्या सगळ्या
समर्पण करीत होते. आता रत्नांच्या राशी, त्यानंतर पर्वत जे होते, कशाचे पर्वत? भक्ष, भोज्य, चोष्य आणि लेह अशा प्रकारच्या अन्नाचे आणि लोकपालासहित सगळे राजे, लोकपाल जे आहेत, संपूर्ण लोक जे आहेत, ते निरनिराळे नजराणे घेऊन त्या ठिकाणी येत होते. भक्ष, भोज्य, चोष्य आणि लेह्य हे चतुर्विध अन्न आहे. श्री भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्येचा श्लोक येतो, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, प्रत्येकाच्या जीवाच्या ठिकाणी मी वैश्वानराच्या रूपाने स्थित आहे. अहम वैश्वानरो भूत्वा. वैश्वानर म्हणजे आपल्यामध्ये जठरामध्ये जो अग्नी प्रदीप्त होतो, ज्या अग्नीला आहुती दिल्या जातात, जो अग्नी आहुती मागत असतो, तर तो अग्नी म्हणजेच माझं स्वरूप आहे. आणि त्या अग्नीला दिलेल्या आहुतीच्या योगे मी त्या प्राण्यांचा सगळा उदरनिर्वाह, म्हणजे त्या प्राण्यांना पुष्टी आणणे, तुष्टी आणि पुष्टी या दोन्ही गोष्टी या देण्याचं काम मी करीत असतो. कशाने? की पचाम्यन्नम चतुर्विधम. माणूस जे अन्न खातो ते अन्न पचण्याचं कामसुद्धा मीच करत असतो. त्या अग्नीचं 2 कामं आहेत. अग्नी हा प्रकाश देतो आणि दुसरं काम म्हणजे अग्नीने ज्या जीवाने जे भक्षण केलं असेल ते त्याला ते पचवण्याचं काम जे आहे, डायजेशन जे आहे, हे सुद्धा अग्नीचंच काम आहे. म्हणून आपण म्हणतो म्हातारपणी जास्त जेवण जात नाही. त्याचं कारण काय? तर अग्नी मंद झालेला असतो, खाल्लेलं अन्न पचत नाही. आणि मग अन्न कसं आहे? चतुर्विध प्रकारचं, 4 प्रकारचं अन्न आहे. भक्ष, भोज्य, चोष्य आणि लेह्य. भक्ष म्हणजे पोळी, भाकरी हे जे आपण चावून खातो ते अन्न झालं. आता भोज्य म्हणजे काय? ते सुद्धा या ठिकाणी दिलं आहे. भोज्य म्हणजे जे दाताने चावून खाल्ले जाते ते आहे. नंतर पेय जे पिल्या जातं, ताक, कढी, जो रसरूप जे अन्न आहे ते. त्यानंतर चोष्य म्हणजे जे चोखून आपण खातो, जसं ऊस आहे, चोखून आपण खातो आणि जे उरलेलं आहे ते सगळं फेकून देतो, अशा प्रकारचं जे अन्न आहे ते. आणि लेह्य म्हणजे जे जिभेच्या योगे चाटून आपण खातो ते. संस्कृतमध्ये चाकलेह नावाचा शब्द आहे. चाकलेह हा शब्द अशामध्ये या 200-400 वर्षामध्ये संस्कृत भाषेमध्ये नव्याने आला. कशामुळे? चॉकलेट जे आहे त्याला चाकलेह्य, लेह्य म्हणजे जिभेने चाटून खाणं. आईस्क्रीम जे आहे, तर आईस्क्रीम मी दाताने चावून खातो असं जर कोणी म्हटलं तरी तो खाऊ शकत नाही. दाताला त्या झिंजण्या येतात. पण तेच जिभेने आपण खाल्लं तर ते आपल्याला खाण्यासारखं, खाण्यायोग्य होतं. तर अशा समुद्र जो आहे तो अनेक प्रकारच्या राशी, रत्नांच्या राशी आणि त्याप्रमाणे असे पर्वत, भक्ष, भोज्य, चोष्य आणि लेह 4 प्रकारचे अन्न जे आहेत ते सुद्धा घेऊन या ठिकाणी समर्पण करण्यासाठी आलेले होते. इतिच अधोक्षजेशस्य पृथोस्तु परमोदयन असूयन भगवान इंद्र प्रतिघातम अचीकरत. आता हे सगळं पाहिल्यावर आपल्या नातेवाईकांमध्ये असो किंवा आपल्या शत्रुपक्षामध्ये असो एखादं काही चांगलं कार्य होत असेल तर तेव्हा शेजाऱ्यांना असं वाटतं की याने हे सगळं एवढं कसं मिळवलं, आपण हे कसं मिळवणार, आणि याने ज्या अर्थी एवढं सगळं मिळवलं त्या अर्थी काहीतरी अनमार्गाचा स्वीकार केला असेल, त्यामुळेच त्यांच्याकडे एवढ्या गोष्टी आल्या आहेत, असं जेव्हा असूया शेजाऱ्यांच्या मनामध्ये येते, तसं या ठिकाणी इंद्रालासुद्धा, या पृथ्वीराजाचा हा उत्कर्ष देवराज इंद्रालासुद्धा सहन झाला नाही. आणि मग आता काय करायचं? काहीतरी विघ्न आणायचं. टी व्हीमध्ये आपण असे विघ्न खूप पाहतो. कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जाऊन इलेक्ट्रिकचा बोर्ड असेल तर त्या ठिकाणची वायर कट करून द्यायची, म्हणजे अंधार होईल. काहीतरी विघ्न आणण्याचा जसा प्रयत्न करतो माणूस, तसं या ठिकाणी पृथ्वीराजाच्या शेवटच्या यज्ञाच्या वेळेस या इंद्रानेसुद्धा, तोसुद्धा ईर्षेने पेटला आणि त्याने त्या ठिकाणी येऊन चरमेणा अश्वमेधेन यजमाने यजुष्पतीं वैन्ये यज्ञपशुं स्पर्धन अपोवाह तिरोहितः. इंद्राने काय केलं? त्या ठिकाणी इंद्र स्वतः आले आणि ज्या ठिकाणी ही आराधना सुरू होती तेव्हा इंद्राने ईर्षेने पेटून गुप्त रूपाने इंद्र आले. जे अष्टमा सिद्धी आहेत त्यामध्ये आपण पाहतो गुप्त होण्याची पण सिद्धी असते, ती सगळी यांना आहेच आहे. म्हणून गुप्त रूपाने यज्ञाने
त्या इंद्राने येऊन त्या यज्ञाचा घोडा जो होता, अश्वमेध यज्ञ आहे त्यामुळे अश्व जो आहे तो त्या ठिकाणचा पळवलेला आहे. आता हे जे पळवलेलं आहे ते कोणाच्या लक्षात आलं, तर ते आलं आमच्या अत्री भगवान, अत्री ऋषींच्या लक्षात आलं. इंद्राने अधर्माचा वापर करून धर्मामध्ये भ्रम उत्पन्न केला. आता हे कसं, आता याचा अर्थ, एखादी समजा गणेशोत्सव आता येणारच आहे, गणेशोत्सवाची मिरवणूक आहे, सगळेजण भक्तिभावाने गणपतीची मिरवणुकीने गणपती आपल्या आपल्या त्या गल्लीमध्ये मोहल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आणतात, अशी मिरवणूक सुरू आहे. पण आता ज्यांना हे सहन होत नाही ते सुद्धा एखाद्या ब्राह्मणाचा वेश घेतात, एखाद्या हिंदूचा वेश घेतात आणि त्यामध्ये जसे घुसतात. म्हणजे धर्माच्या मिरवणुकीमध्ये अधर्माचा भाग जो आहे तो उत्पन्न करण्यासाठी ते काहीतरी पाखंडी वेश धारण करतात. आणि अशा प्रकारे इंद्राने या ठिकाणी असा वेश धारण केला आणि तो वेश या अत्री ऋषीने ओळखला. आणि अत्री ऋषींच्या सांगण्याप्रमाणे महाराज पृथूचे पुत्र यांना अत्री ऋषीने सांगितलं की प्रत्यक्ष इंद्र या ठिकाणी येऊन तुमच्या या अश्वमेधाचा घोडा जो आहे तो चोरून घेऊन जात आहे आणि मला तो दिसतोय आणि तुला पण मी दाखवतो, असं म्हणून त्यांनी तो दाखवला. आता या पृथ्वीराजाच्या या पुत्राने की त्यांच्या मागे तो लागला आणि त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. अन्वधावत संक्रुद्ध तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत, तिष्ठ तिष्ठेति च अब्रवीत, म्हणजे असं तो म्हणाला होता. अब्रवीत, ब्रवीत म्हणजे म्हणणे, अब्रवीत म्हणजे भूतकाळ. तो आता त्यांच्या मागे लागला, पृथ्वीराजाचा पुत्र, सगळं आपले आयुध घेऊन की तू थांब थांब असं म्हणून त्यांच्या मागे लागला आणि इंद्राला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्या इंद्राने जे रूप धारण केलं होतं ते कसं होतं, ताम तादृशा कृतिं वीक्ष मेने धर्मं शरीरिणं जटिलं भस्मनाच्छन्नं तस्मै बाणं न मुंचती. त्या इंद्राच्या डोक्यावर जटा होत्या, शरीराला भस्म होत आहे. आता शरीराला भस्म, डोक्यावर जटा आहेत, आता काय कमी आहे तर फक्त तो अर्धचंद्रच कमी आहे. मग ते रूप कसं दिसेल तर भगवान शंकरासारखं दिसेल. प्रत्यक्ष भगवान शंकर तर असू शकत नाही, मग त्यांचे शिष्य असतील. आपण पाहतो बऱ्याच मिरवणुकीमध्ये असे सोंग घेतलेले अनेक जण असतात. ते खऱ्या अर्थाने धार्मिक असतात की नाही हे सांगता येत नाही. त्याप्रमाणे याच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झाला. ज्या अर्थी जटा आहे, ज्या अर्थी शरीराला भस्म धारण केलेलं आहे, असा पाहून हा काहीतरी मूर्तिमंत धर्मच असेल असं त्या पृथ्वीराजाच्या पुत्राला वाटलं आणि म्हणून त्यांनी त्यावर हल्ला करणं, बाण सोडणं हा विचार सोडून दिला आणि तो त्याला वार न करता तसाच आपल्या आश्रमामध्ये परत आला, ज्या ठिकाणी यज्ञ सुरू होता. आता अत्री ऋषीने हे पाहिलं आणि अत्री ऋषी म्हणतात, अरे वेड्या, तुला मी कशासाठी पाठवलं होतं, तू त्याला मारायलाच पाहिजे होतं. त्या देवाधम इंद्राने या यज्ञामध्ये विघ्न आणलेलं आहे, म्हणून तू त्याला ठारच कर आणि मगच परत ये, असं म्हणून त्यांनी पुन्हा त्याला सगळं सांगितलं. आणि तो पुत्र आता पुन्हा अन्वद्रवत अभिक्रुद्धो रावणं गृध्र राडीव. गृध्र म्हणजे जटायू. सीतेचं अपहरण झालं त्या पंचवटीमधून आणि रावण जेव्हा घेऊन जात होता आपल्या विमानातून, तेव्हा जटायूने हे पाहिलं आणि जटायूने ज्या वेगाने त्या रावणाचा पाठलाग केला असेल तसा पाठलाग या पृथ्वीराजाच्या पुत्राने या इंद्राचा केला. आता मात्र इंद्र घाबरला. सोश्वम रूपम तद्धित्वा तस्मा अंतर्हितस्वराट वीर स्वपशुम आदाय पितृयज्ञुर उपेयीवान. आणि मग त्या इंद्राने आता घाबरून काय केलं, तर आपला वेश जो आहे तो सुद्धा त्याच ठिकाणी टाकून दिला, तो घोडासुद्धा टाकून दिला आणि तो तिथेच अंतर्धान पावला. आता ज्याला पकडायचं, ज्याला मारायचं, तो जर समोर नसेल तर मारणार कोणाला, असा विचार करून तो मात्र आता आपला यज्ञपशु जो आहे तो त्या ठिकाणी टाकून दिलेला होता. त्या अश्वाला घेऊन हा मुलगा परत आपल्या आश्रमात आला. आता हे पाहिल्यानंतर जे त्या यज्ञाच्या ठिकाणी ऋत्विज होते, ब्राह्मण होते, यज्ञाचे जे प्रमुख होते, त्यांनी आता या पृथ्वीराजाच्या मुलाचं खरं नाव जे आहे ते नाव सोडून आता त्याला नवीन उपाधी प्राप्त झाली, ती म्हणजे विजेताश्व. विशेषत्वाने जिंकलेला घोडा, ज्यांनी जिंकला त्याचं नाव विजेताश्व.
आता हा विजिताश्व जो आहे तो अश्व आणल्यानंतर त्याने त्या यज्ञ पशु आहे तो, आणि त्या यज्ञ पशुला त्या आश्रमामध्ये यज्ञाच्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं. आता ते यज्ञ पशुला जे बांधतात ते खांब असतात, त्याला यूप चशाल असं म्हणतात, त्याला ते बांधून ठेवलं. आता इंद्राला तर सगळंच दिसतं, कारण अंतर्धान पावलेला आहे, त्यामुळे तो आहे आणि नाही दोन्ही गोष्टी आहे. त्याला सगळं जसं दिसतं तसं इंद्र पुन्हा त्या ठिकाणी आला. चशाल यूपतश्छन्नो हिरण्यरशरम विभुः. आणि येऊन त्याने काय केलं, इंद्राने घोर असा अंधकार माजवला, सगळीकडे अंधार झाला. इतका अंधार की कोणाला काही दिसत नव्हतं. लपून तो इंद्र त्या घोड्याजवळ आला. आता राजाचा अश्वमेध यज्ञाचा 100व्या अश्वमेध यज्ञाचा घोडा असल्यामुळे त्या घोड्याला साखळीसुद्धा सोन्याची होती. आता घोडा तर पळवायचा, पण त्याबरोबर साखळीसुद्धा घेऊन पळायची. आता असा राजा, देवांचा राजा इंद्र या नावाला त्याने कलंक केला होता. आणि मग अत्री मुनींनी, आता अत्री मुनींचे डोळे नेहमी याच्यावर, म्हणजे या वाईट वृत्तीने वागणाऱ्यांवर अत्री मुनींचे डोळे असतात, आणि ते लक्ष देत होते. आणि मग त्यांनी त्या पृथ्वीकुमाराला हे दाखवलं की तो पुन्हा आता घेऊन चालला आहे. आता हा जेव्हा त्याच्या मागे जातो तेव्हा त्याला दिसतं की त्याच्याजवळ कपाल आहे आणि खट्वांग आहे. आता कपाल आणि खट्वांग म्हणजे काय? कपाल म्हणजे नरमुंड माळा, माणसाच्या कवटी ज्या आहेत त्या आहेत. खट्वांग आहे म्हणजे असं शस्त्र आहे धारदार. हे दोन्ही पाहिल्यावर त्याने पुन्हा त्याला काही अडवलं नाही. अबाधत नैनम, वीरो नैनम अबाधत असं म्हटलेलं आहे. आता अत्री ऋषीनं मात्र, आता जो अत्री ऋषी पुन्हा त्याला म्हणतात, हे काही तुझं बरोबर नाही, पण या वीर विजिताश्व जो आहे त्याने आपला घोडा घेतला आणि पुन्हा पित्याच्या यज्ञशाळेमध्ये परत आणला. तेव्हापासून इंद्राने जे जे वेश धारण केले होते त्या वेश ते पाखंडी लोक स्वतःकडे ते त्यांचा स्वीकार त्याने केला. पापस्य खंडः इति पाखंडः. पापाचे खंड, पापाचे तुकडे, म्हणजे पाप एक पाप असेल तर त्याला 1000 पापामध्ये खंडित करणं आणि सगळीकडे सगळा प्रचार करणं, हे जे काम ज्यांचं असतं त्याला पाखंडी असं म्हणतात. याने रूपाने जगृहे इंद्रो हयजिहिषया तानि पापस्य खंडानी लिंगम खंडम इहोच्यते. घोडा पळून नेण्याच्या इच्छेने त्या इंद्राने जी जी रूपं धारण केली ती पापाचे खंड असल्यामुळे त्याला पाखंड असे म्हणू लागले. म्हणून पाखंड हा शब्द त्यावेळेस आला. आता त्याने कोणतेही रूप धारण केले हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. एक तर नग्न राहणे. 100,000 लोकांमध्ये एखादा नग्न माणूस जेव्हा येतो तेव्हा त्याचंसुद्धा धैर्यच असतं त्या ठिकाणी. जेव्हा आपण पाहतो ह्या दिगंबर जैन जे मुनी असतात ते सुद्धा अशा प्रकारे नग्न अवस्थेमध्ये सगळीकडे जातात. त्यांचं स्वागत होतं, सगळे त्यांच्या पाया पडतात, त्यांचं प्रवचन होतं आणि खूप चांगल्या प्रकारे धार्मिक प्रचार ते करीत असतात त्यांच्या धर्मानुसार. तर असं जर कोणी असेल तर आपला पण भाव असा होतो की हे सुद्धा देहबुद्धीच्या पलीकडे गेलेले आहेत. जसं सुरुवातीला आपण पाहिलं शुकमुनी आहे, आणि शुकमुनी निघून जात असताना आमचे परीक्षित शुकमुनी निघून जात होते तेव्हा वडिलांनी त्यांना थांबवलं व्यासांनी की अरे थांब थांब थांब. तेव्हा ते थांबले नाहीत. सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्या ज्या स्नान करत होत्या त्या शुकमुनींना पाहून बाहेर येऊन नमस्कार करतात, पण व्यासांना पाहिल्यानंतर मात्र त्या पुढे येत नाहीत. हे जसं आहे तसं या ठिकाणी नग्न राहिलेला जो आहे त्यालासुद्धा काहीतरी देवता स्वरूप आहे, त्यालासुद्धा देव प्रसन्न आहे असं लोक समजतात. म्हणजे असे वेश घेणारे आजसुद्धा आहेत. त्यानंतर रक्तांबर धारण करणारे, नग्न रक्तपटादिषु, पट म्हणजे वस्त्र, रक्तपट म्हणजे लाल रंगाचं वस्त्र, आणि नग्न असे जे आहेत ते सुद्धा अज्ञानी माणसांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करतात की हे सुद्धा धर्माचंच स्वरूप आहे असं ते सुद्धा समजतात आणि त्यामध्ये आसक्त होतात. आता या सगळ्या गोष्टी एवढं सगळं ऐकल्यानंतर आपला मुलगा 2दा जाऊन आला, 3दा जाऊन आला आणि तरी त्याने काही मारलं नाही. आता पृथुराजाला स्वतःला संताप आला. तद अभिज्ञाय भगवान पृथुः पराक्रमः इंद्राय कुपितो बाणम आदत्तोद्यत कार्मुकः. कार्मुक म्हणजे बाण. त्या पृथुराजाने क्रोध आला आणि त्याने सुद्धा आपलं धनुष्य बाण घेऊन त्यावर हल्ला चढवला. आता हा हल्ला कोणावर करणार पृथुराजा?
तर त्या इंद्रावर करणार. आता जे ऋत्विज बसलेले होते, जे ब्राह्मण बसले होते, ज्यांना खऱ्या अर्थाने अश्वमेध यज्ञाचं संचालन करायचं होतं, ते आता पुढे आले आणि त्यांनी या पृथ्वीराजाला थांबवलं. आता ते जे म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, राजा तुझे 99 यज्ञ पूर्ण झाले, आता 100वा हा यज्ञ आहे आणि यज्ञाच्या वेळेस जो यज्ञपशु असतो त्याचा बळी देणं हाच आपला धर्म आहे. विधीप्रमाणे हेच करायचं असतं. पण त्याशिवाय इतरांचा बळी घेणं, इतरांचा जीव घेणं हे मात्र निंद्य आहे. ते वध करणं हे काही योग्य नाही. त्यामुळे तू आता इंद्राला मारू नकोस. इंद्राच्या भलेही खूप चुका असतील. समर्थ आपल्याला सांगतात की शरण आलिया, वैरी जर शरण आला त्याशी दंडू नये असं आपल्याला समर्थ सांगतात. मग ते म्हणतात, न वध्यो भवताम इंद्रो यद्यतो भगवन्तनुः यम जिघांसत यज्ञेन यज्ञेष्ठास्तनवसुराः. आता या ठिकाणी ते ब्राह्मण म्हणतात की तुम्ही आता यांना मारू नका इंद्राला, तर आम्हीच या ठिकाणी मंत्र म्हणतो आणि इंद्राला या ठिकाणी बोलवतो, त्याचं आवाहन करतो आणि मग या अग्नीमध्ये त्यांचं हवन करतो. असं म्हणून ते मोठी पळी, लाकडी पळी, ज्याला सुरुवा असं म्हणतात, यज्ञामध्ये ती वापरतात, ती घेऊन आता त्या ठिकाणी आहुती देणार. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. आता ब्रह्मदेव असं म्हणतात या ठिकाणी. ब्रह्मदेवाचं एक खूप मोठं चांगला उपदेश या ठिकाणी आहे की भगवंताची मूर्ती म्हणजे हा यज्ञ आहे. यज्ञकर्म समुद्भवा, हा हे यज्ञकर्म आहे आणि या यज्ञामध्ये स्वतः भगवंत या रूपाने, इंद्राच्या रूपानेच या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे यज्ञ आणि इंद्र आणि भगवंत यामध्ये कोणताही फरक नाही. या इंद्राने जरी काही पाखंडी रूप घेतले असेल तरी त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. पृथ्वीचे 99 यज्ञ तर झाले, चांगल्या प्रकारे संपन्न झाले आणि 100वा यज्ञ झाला नाही तर काही बिघडत नाही. त्याची कीर्ती मात्र अशीच वाढत राहील. राजा, तू मोक्ष धर्म जाणणारा आहेस म्हणून तुला आता या यज्ञाच्या अनुष्ठानाची काही आवश्यकता नाही. तुझे कल्याणच आहे. तू आणि इंद्र हे दोघे आता एकत्र या, कारण या इंद्राला अजून जर तू त्याच्या मागे लागलास तर हा इंद्र अजून काही रूप घेऊन अजून अधर्म माजवणार आहे. त्यापेक्षा तू त्याला न रागवता आपला असा करून घे. जो मनुष्य विधात्याने बिघडवलेले काम सुधारण्याचा विचार करतो तो भयंकर मोहरूप अंधारामध्ये पडून राहतो. पण विधात्याने एखादं काम केलं आणि विधात्याने ते बिघडवलं तर हे परमेश्वराचीच कृपा आहे असं समजून त्याकडे सौम्य दृष्टीने पाहणं हे संतांचं काम आहे. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते म्हणावे, मग सहजेची स्वभावे कृपाळू देव. आणि या ठिकाणी म्हणलेलं आहे, कृतुर्विरमताम एष देवेषु दुर्वग्रहा धर्मव्यतिकरो यत्र पाखंडैर इंद्र निर्मितैहि. आता तू हा यज्ञ बंद कर. यज्ञामुळेच इंद्राने निर्माण केलेल्या नास्तिक मतांनी धर्माचा नाश होऊ लागला आहे. त्यामुळे जो इंद्र तुझा घोडा चोरून नेत होता आणि विघ्न उत्पन्न करत होता त्याकडे इतर लोक जे आहेत ते पाखंडाकडे, सर्व जनता त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. आणि साक्षात वेनपुत्र आहेस तू आणि वेनपुत्र असल्यामुळे साक्षात विष्णूचा अंश आहे. भगवान विष्णूने तुझ्या रूपाने या ठिकाणी अवतार घेतला आहे. वेनाच्या दुराचारामुळे धर्म लुप्त होत होता म्हणून तर तुझा जन्म झालेला आहे आणि या शरीरातून भगवंतच हे सगळं कार्य करत आहे हे तू लक्षात घे. आणि प्रजेचे पालन करते असे पृथ्वीराजा या ठिकाणी आपल्या अवताराचा उद्देश त्यांना तो दाखवला. भृगु ऋषीसुद्धा त्या ठिकाणी होते. त्यांनीसुद्धा आपल्या मुनीश्वरांचा जो संकल्प होता ते त्यांना पूर्ण करायचा होता. म्हणून पृथ्वीराजाला सांगतात की हा संकल्प आता तू पूर्ण कर. तेव्हा मैत्रेय ऋषी सांगतात की पृथ्वीने यज्ञाचा आग्रह सोडला. सगळ्यांचा जो सल्ला होता तो मानला आणि इंद्राबरोबर पृथ्वीराजाने मैत्री केली. समर्थांच्या चरित्रामध्ये सुद्धा अशा गोष्टी आहेत. जे चोर होते चाफ्याच्या मठामध्ये घुसले, ते चोर त्या ठिकाणी रामनवमीच्या उत्सवासाठी सगळी तयारी होती आणि चोर हे चोरी करण्याच्या उद्देशाने मठामध्ये आले आणि रात्री काहीतरी आवाज आला म्हणून कल्याण स्वामी जाऊन पाहतात तेव्हा 8-10 अर्धांड चोर त्या ठिकाणी पोतेच्या पोते घेऊन निघून जात होते. कल्याण स्वामींनी त्या सगळ्यांना अडवलं
आणि स्वतः काही त्यांचं शासन करण्यापेक्षा समर्थांपुढे उभं केलं. समर्थांनी ते जरी चोर असले तरी त्यांना विचारपूस करून त्यांचा भाव जाणून घेतला की हे सगळे आपापल्या कुटुंबासाठीच हे सगळं करत आहेत आणि मग यांच्या कुटुंबाची जी जबाबदारी आहे ती खरी म्हणजे राजाची असते, आपलीसुद्धा आहे. आणि त्यांना जे पाहिजे ते जर आपण पुरवलं तर हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, याप्रमाणे त्या सर्वांना समर्थांनी आपल्या संप्रदायात घेतलं आणि चांगली महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती त्यामुळे आता अनैतिक असं जी वर्तणूक त्यांची होती ती गेली आणि नैतिकतेने ते समर्थांच्या मठामध्ये राहू लागले. हे जसं आहे तसं इंद्रालासुद्धा त्यांनी माफ केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आदिराज पृथूंनी अत्यंत श्रद्धापूर्वक त्या ठिकाणी जमलेल्या सगळ्या ब्राह्मणांचा सत्कार केला आहे. विप्राः सत्याशिष स्तुष्टाः श्रद्धया लब्ध दक्षिणाः आशिषो युयुजुः क्षत्त आदिराजाय सत्कृतः. या पृथ्वीराजाने त्या ठिकाणी जमलेल्या सगळ्या ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा दिली आणि सगळ्या ब्राह्मणांनी सुद्धा संतुष्ट होऊन पृथ्वीराजाला भरपूर आशीर्वाद दिले. आणि ते म्हणाले की आपण ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं आहे ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. पितर आहेत, देव आहेत, ऋषी आहेत, मनुष्य आहेत, सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा तुम्ही यथोचित सत्कार केला आहे. असं म्हणून हा पृथ्वीराजाचा जो यज्ञाचा संकल्प होता तो या 100व्या यज्ञाचा हा या ठिकाणी पूर्ण होत आहे. हा जो 20वा अध्याय आहे हा या ठिकाणी समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे 19वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता जो पुढचा अध्याय 20वा अध्याय त्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारे 99 यज्ञ झाले. 100व्या यज्ञामध्ये सुद्धा वरिष्ठांच्या, साधू पुरुषांच्या, भृगु ऋषींसारख्या मुनींच्या सांगण्याप्रमाणे पृथ्वीराजाने हा यज्ञाचा संकल्प जो आहे तो 99वर थांबवला आणि 100वा यज्ञ न होता त्यांनी इंद्राशीसुद्धा आता क्षमा केलेली आहे. हे पाहून त्या ठिकाणी प्रत्यक्ष विष्णूंचं आगमन झालेलं आहे. पृथ्वीराजांच्या या यज्ञशाळेत भगवान श्री महाविष्णूंचा प्रादुर्भाव झालेला असा हा 20वा अध्याय जो आहे तो आपण आता उद्या पाहणार आहोत. त्यामुळे आता या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुट म्हणे, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता उदा भाविक भक्ता, उदार चरिता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरिता, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता.
आरती करी तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा, मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा, जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहर्ता, आरती करी तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.